झी 24 तास एक पाऊल पुढे। सच्चे क्रिकेटप्रेमी असणाऱ्या मुंबईकरांना सचिनसाठी पैसे मोजावे लागणार आहेत। यावेळी सचिन मुंबई टीमकडून रणजीची फायनल खेळणार आहे। वानखेडेवर रंगणाऱ्या रणजीच्या फायनलसाठी मुंबई क्रिकेट असोसिएशनने तिकीट्स ठेवली आहेत। यामुळे सचिनच्या चाहत्यांना त्याच्या खेळाचा आनंद हा मोफत उठवता येणार नाहीये। सचिन, वानखेडे स्टेडियम आणि मुंबई टीम असा अनोखा योग यावेळी रणजी फायनलमध्ये पाहायला मिळणार आहे आणि म्हणूनच यावेळी रणजी फायनलला एक वलय प्राप्त झालंय। मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरचा करिश्मा एनकॅश करण्याची मुंबई क्रिकेट असोसिएशनला ही नामी संधी मिळाली आहे। मुंबई टीमनं 2 सीझननंतर फायनलमध्ये धडक मारली आहे। यातच फायनल ही वानखेडेवर रंगणार आहे। याहीपेक्षा महत्त्वाचं म्हणजे मास्टर ब्लास्टर या फायनलमध्ये खेळणार आहे। त्यामुळे सचिनसाठी क्रिकेटप्रेमी मोठ्या संख्येनं रणजीची फायनल पाहण्यासाठी नक्कीच येतील। मात्र रणजी फायनल पाहण्यासाठी क्रिकेट चाहत्यांना आता तिकीट काढावं लागणार आहे। सचिन पण येणार आहे आणि जरा क्राऊड पण येईल आणि तिकीटची किंमत फार कमी आहे, कारण की 50 रुपये ठेवलेली आहे आणि 150 रुपये पॅव्हिलियनमध्ये ठेवलेली आहे। तर आय थिंक 26-27 रजा पण आहे। पब्लिकला जास्त मजा येईल हे बघायच्या की मुंबईकर आपण इकडे येऊन सचिनला पाठिंबा देऊ, कारण की तो चांगला खेळेल, तो टेस्टमध्ये पण तो चांगला खेळणार आहे। त्याच्यासाठी आपण त्याचा पाठिंबा द्यायला पाहिजे। फायनलसाठी एमसीएनं 50 आणि 150 रुपयांची तिकीट्स माफक दरात ठेवली आहेत। वानखेडे स्टेडियमच्या नॉर्थ स्टँडचं एका दिवसाचं तिकीट हे 50 रणजीची फायनल ही मोफत असणार आहे। एरवी रणजी मॅचेसना गर्दी फारशी होत नाही, मात्र मुंबई घरच्या मैदानावर सचिनसह 40व्या रणजी विजेतेपदासाठी खेळत असल्यानं वानखेडेवर क्रिकेट चाहत्यांची मोठी गर्दी झाली तर आश्चर्य वाटायला नको। पैसे मोजून फायनल पाहायला येणाऱ्या मुंबईकरांना सचिनचा समावेश असलेली मुंबई टीम 40वे रणजी विजेतेपद पटकावून देते का, याकडे साऱ्यांचं लक्ष लागून राहिलंय। झी 24 ताससाठी व्हिडिओ जर्नलिस्ट प्रकाश सह मेघा कुचिक, मुंबई। झी 24 तास एक पाऊल पुढे।